नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पैशासोबत खूप प्रचंड सामर्थ्य येतं. हे समजायलाही ज्ञान लागतं. तर ह्या रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकातून रॉबर्ट टी कियोसाकी यांनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. आर्थिक व्यवहार हे प्रत्येकाला समजला पाहिजे, हे या पुस्तकातून त्यांनी शिकवलं आहे. हे खूप उत्तम पुस्तक आहे. तर ते एक आपल्याला स्टोरी सांगतात की दोन मैत्रिणी असतात. त्यांनी त्यांनी कॅश फ्लो हा खेळ काढलेला असतो. ते त्या खेळ खेळण्यासाठी येतात. मग जी मैत्रीण जिचा घटस्फोट झालेला असतो, ती खूप वैतागते ह्या खेळाने. तिला तो खेळ काहीच समजत नाही. परत रॉबर्ट कियोसाकी सांगतात की आपल्याला आर्थिक ज्ञान खूप गरजेचं आहे. हे आपण खेळाद्वारे शिकू शकतो. मग परत काही दिवसांनी त्या मैत्रिणीला ते ज्ञान होतं की आपणही आर्थिक व्यवहार शिकला असता तर आज आपली ही परिस्थिती नसली असती. तर त्या मैत्रिणीचा जो नवरा असतो ना, तो एका तरुण स्त्रीला घेऊन पळून जाऊन त्याने लग्न केलेलं असतं. मग 20 वर्षाच्या संसारानंतरही ह्या मैत्रिणीला तिने नवऱ्याची पगार न विचारल्यामुळे किंवा तिने नवऱ्याच्या कोणत्याच आर्थिक गोष्टीकडे घरातल्या लक्ष न दिल्यामुळे, तिला त्याचं काही ज्ञान नसल्यामुळे तिच्याकडे आज रुपयाही नसतो. सो फ्रेंड्स, असं कित्येक जणांच्या बाबतीत घडतं. तर आपल्याला आर्थिक ज्ञान जर असलं असतं तर आपण प्रत्येक स्त्रिया असं समजतात की आपण घर आणि चूल सांभाळलं की आपलं झालं. परंतु आजकाल आर्थिक ज्ञान होणं हे गरजेचं आहे. हे या पुस्तकातून आपल्याला सांगितलं आहे. जर ती आर्थिक सक्षम असली असती तर आज तिच्यावर ही वेळ आली नसती. तिचा नवरा सोडूनही गेला असता तरी ती आज सक्षम असली असती. सो फ्रेंड्स, आपणही या स्टोरीतून खूप काही शिकू शकतो आणि आर्थिक ज्ञान झाल्यामुळे आपण आपल्या पायावर भक्कम उभा राहू शकतो. तर पैसा जर आपल्याला हवा असेल तर हे ज्ञान गरजेचं आहे आणि तुम्ही हे उत्तमरित्या रिच डॅड पुअर डॅड ह्या पुस्तकातून शिकू शकता. सो फ्रेंड्स, हे पुस्तक तुम्हाला जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा वाचा आणि हा थॉट्स तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही ज्ञान हे मिळेलच.